आपण आज करणार आहोत रवा इडली। आपण इथे 1 कप रवा घेतलाय आणि अर्धा कप दही घेतलंय। अर्धापेक्षा कपापेक्षा जास्त थोडंसं घट्ट दही घ्या। यामध्ये आपण रवा टाकूया आणि मिक्स करून ठेवूया। रवा आणि दही छान फेटून घेऊया आणि एक 10 मिनिटांसाठी आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत। छान मिक्स करून घेत आहे। आज आपण करत आहोत इन्स्टंट रवा इडली आणि आपण यामध्ये स्टफिंग घालणार आहोत पनीर आणि पालकचं। तर आपण हा रवा प्रथम भिजवला आणि तो झाकून ठेवूया। आपण हा झाकून ठेवूया आणि आपण आता स्टफिंगची तयारी करूया। आपण इथे पनीर किसून घेतलंय अर्धी वाटी आणि एक पालक असा आपण एक छोटी छोटी पालक ब्लांच करून असा पापलवून घेतलेला आहे आणि यातलं पाणी काढलेलं आहे। आपल्याला लागणारे इनो आणि हा आपण छान चिरून घेतलेला आहे पालक। असं छान चिरून घेतलेला आहे। तर आपण पनीर पालकचं स्टफिंग करणार आहोत। तर आपण घेऊया पालक आणि पनीर। आपल्याला जेवढं लागेल तेवढाच पालक घेऊया। पालक जरा जास्त आहे त्यामुळे आपण थोडंसं बाजूला ठेवूया। हा लागणार नाही आपल्याला पालक। पनीरच्या प्रपोर्शन मध्ये सेम पालक आणि पनीर सेम प्रमाणात घ्यायचं। आता आपण यामध्ये लागणारे मसाले घालूया। आपण यामध्ये पनीर आणि पालक घेतलंय। यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या। तसंच आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घालतोय। आपल्या सारणाला छान चव आहे म्हणून 1 पाव चमचा। त्याचबरोबर आपण अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ। सारणाचं मीठ आपण यात घालून घेत आहोत आणि आपण रव्यामध्ये वेगळं मीठ घालणार आहोत त्यामुळे मीठ बेताचं घाला आणि छान मिक्स करून घ्या। तसंच आपण यामध्ये हे सीझनिंग आहे त्याच्यामध्ये तीळ वगैरे असं मिक्स असं हे आहे ते आपण घालून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सर्व घालून घेऊया। आपलं आता सारण रेडी आहे। तेल ठेवलं गॅसवर आणि आपण इडली स्टँडला ग्रीस करून घेत आहोत तेल लावून। तसंच आता आपण यामध्ये जो रवा भिजत घातलेला आहे आपण दह्यामध्ये त्यामध्ये आता घट्ट आहे तर आपण यामध्ये एक अर्धा कप पाणी घालून घेऊया आणि आपण मिश्रण तयार करून घेऊया। पातळ असं आपण एक 6 मिनिटं आपण या रवा भिजत घातला होता। जास्त पण काही गरज नाही, ठेवला तरी चालेल। जास्त वेळ 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल। मी 6 मिनिटांनी काढलेला आहे। मी तर छान फेटून घेते। सर्व गाठी काढून घेतलं आणि लागेल तसं पाणी घालणार आहे यामध्ये। थोडंसं टाक इनो घातल्यावर घालते त्यात पाणी आता आपण याच्यामध्ये इनो घालूया आणि थोडंसं पाणी तसंच थोडंसं तेल म्हणजे घशामध्ये आपली इडली चिकटणार नाही। आणि आता हे छान फेटून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ राहिलं घालायचं ते घालून घेऊया। एक छान फेटून घेऊया। आपण यामध्ये ग्रीस केलेल्या इडली पात्रामध्ये आपण खाली थोडंसं मिश्रण घातलं
त्यावर हे आपलं सारण जे आपलं स्टफिंग आहे, आपण स्टफ इडली बनवतोय पालक पनीर घालून, आणि त्यावर परत एक थोडंसं झाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली स्टफ इडली तयार होईल. अशा प्रकारे आपण सर्व इडली भरून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे आपण सारणामध्ये व्हेरिएशन करू शकतो. आपण याच्यामध्ये गाजर किंवा मटार पण घालू शकतो. तर असे आपण करूया. पूर्ण सर्व भरून घेते. आपण यामध्ये असं स्टफिंग घातलेलं आहे आणि आपण आता हे झाकून घेतो. ओके, रवा पालक पनीर स्टफ इडली आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे. आपलं पाणी पण छान उकळलेलं आहे. क्रॉस डिरेक्शन मध्ये ठेवायचं नाही. आपण आता हे इडली पात्रामध्ये स्टीम करायला ठेवलेलं आहे आणि आपले त्याच्यावर झाकण लावून आणि फुल गॅसवर आपण आता एक 5 मिनिटं वाफ देऊ आणि त्यानंतर गॅस थोडा सिम करून 5 मिनिटं वाफ देऊन आपण इडल्या स्टीम करून घेऊया. पण 5 मिनिटानंतर गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता आपण चटणी करून घेतो. याच्यामध्ये शेंगदाणे घेतले, मिरची घेतली आहे, खोबरं घेतलंय आणि आपण आता हे कोथिंबीरीचे जे देठ असतात आपण या चटणीमध्ये घालणार आहोत आणि आपण हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत. आता आपण हे कोथिंबीरच्या देठामध्ये टाकून घेतले चिरून. आता आपण चटणी करून घेऊया. आपण सिम गॅसवर इडली आपण उकडून घेतली. आता आपण इडली आपली झालेली आहे. आपण त्या साईडला करूया आणि आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. तर आपण आता फोडणीच्या पात्रामध्ये तेल घालून घेऊ. आणि यामध्ये आपण मोहरी आणि जिरा घेतलेला आहे. आता आपण हे तेल तापल्यावर त्यामध्ये टाकू. आपण जी नॉर्मल फोडणी करतो ती आपण करत आहोत. तसंच आपण यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकणार आहोत. माझ्याकडे वाळलेला कढीपत्ता आहे. इथे अमेरिकेमध्ये फ्रेश कढीपत्ता लगेच मिळत नाही, म्हणून मी थोडा वाळलेला कढीपत्ता घालणार आहे. आपलं तेल तापल्यावर आपण सर्व वस्तू टाकून घेऊया. तेल तापलं आहे. आपण यामध्ये मोहरी आणि जिरे घातलेलं आहे. ते तडतडलं की मग आपण गॅस बंद करू आणि मग कढीपत्ता वाळलेला आहे म्हणून आपण आता जिरं मोहरी तडतडला तर गॅस बंद केला आणि यामध्ये आपण थोडा असा क्रश करून घालू, म्हणजे आपलं काढला जाणार नाही आणि सगळेजण खातील. आणि आपण आता कढीपत्ता टाकून घेतला आणि सगळ्यात शेवटी आपण हिंग घालणार आहोत. नाही तर आपला हिंग जळला असता. त्याची आपली ही फोडणी तयार झाली आहे. आपण चटणी घालून घेतली आणि आता आपण छान आता हलवून घेऊया. तसेच यामध्ये थोडीशी साखर घालते मी, चवीनुसार मीठ, आणि छान हलवून घेते, ढवळून घेते. ही आपली आता चटणी रेडी झाली आहे. आपण यामध्ये फक्त थोडंसं लिंबू पिळून घेऊया किंवा दही घालूया. तर मी लिंबू पिळते यामध्ये. आपण तर यामध्ये हे लिंबू पिळून घेऊया. छान तिखट आंबट अशी चव लागेल आपल्या चटणीला. आपली चटणी रेडी झालेली आहे. इथे आपण इडली छान वाफरलेली आहे. आपण आता ही काढून घेऊया आणि सर्व करूया. छान बघा आपली इडली छान वाफर झालेली, छान फुगलेली आहे.
तर आपण आता ही काढून घेऊया. तर रेडी आहे आपली स्टफ इडली चटणी. नक्की करा, खूप छान आहे. पनीर पालक रवा स्टफ इडली विथ ग्रीन चटणी. आपली स्टफ पनीर पालक रवा इडली तयार झाली आहे. त्याबरोबर चटणी. नक्की खायला या. कशी झाली ते नक्की सांगा. खूप सुंदर अशी स्टफ पनीर पालक इडली झालेली आहे. खूप सॉफ्ट आहे बघा, खूपच सॉफ्ट आहे. सॉफ्ट अशी झालेली आहे. करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद.